सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पुढे ती घडे चढते सेवन अगळे पुढती घडे चढते सेवन अगळे भक्ती भाग्य बळे निर्भरता समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस उपजोची नाही संदेह चित्तासी उपजोची नाही संदेह चित्तासी मुक्तिचारी दासी हरिदासांच्या समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस तुका म्हणे मन पाहुणी विश्रांती दर्शने नासती तापक्षणी समाधीचे सुख सांडावो वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पंढरीच्या देवरा देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभीर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः थोड़ा भी कमी करा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः विठ्ठला विठ्ठला सोपेवर मामा सांगितले संती सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळूनी
ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंदे विश्व उद्धारक साधू वैराग्य राग रसिक पंचम वेद निर्माते वारकरी संप्रदायाचा कलश श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा कीर्तन सेवेकरिता अभंग निवडलेला आहे। विठाला विठाला या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तन भक्ती साधनेचं विशेष असं महत्त्व पटवून देतात। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। भगवान श्री विश्व माऊली साधकांचे मायबाप योग्यांची माऊली समाधिस्थ अलंकापूर निवासी मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबा यांचा परमपवित्र असा दरबार आहे। पवित्र अशा इंद्रायणी मातेच्या तटावरती भगीरथी माता आणि इंद्रायणी मातेच्या या दोन्हीच्या तटावरती असणारे हे पवित्र असणारं अलंकापूर नगरीतलं हे ठिकाण आणि या ठिकाणी या धर्मशाळेमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या समजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने घडवून आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह। विठाला आणि या समाधी सोहळ्यामध्ये माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तीपरायण परमपूजनीय परमश्रद्धेय 1008 स्वामी लोकेश चैतन्यजी महाराज व श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय मारुती महाराज दस्तापूरकर, श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण आदरणीय माझे जीवलग मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कथाकार महेशजी महाराज महाजन व हरिभक्तीपरायण सोनालीताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुंदर असं भव्य दिव्य नियोजन जे आयोजक आहेत आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायनाचार्य आणि युवा कीर्तनकार माऊली महाराज जमदाडे यांच्या या भव्य दिव्य नियोजनामध्येही चालू असलेली सेवा। विठाला गोड असं नियोजन आहे। आळंदीमध्ये खूप छान नियोजन आहे। 2-3 वर्षापूर्वी एकदा या सप्ताहामध्ये कीर्तन करण्याचा योग आलाय, त्याच्यानंतर आज परत अजून माऊलींची सेवा करण्याची संधी आहे। गोड अशी साऊंड सिस्टीम आहे। दादा आपणालाही धन्यवाद। सुंदर असं नियोजन आहे। गायनाचार्य मृदंगाचार्य खूप गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आदरणीय माझ्यावरती एकदम जीवश्य कंठस्य प्रेम करणारे माझे आदरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज हे सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत। वेनेकरी बाबा या धर्मशाळेचे सर्व व्यवस्थापक मंडळी, तुम्ही बाहेरून आलेले सगळे श्रोते मंडळी, उपस्थित सर्व श्रोतृवर्गाच्या चरणी माथा विनम्र करून आपण सेवेला सुरू करायचे आहे। ज्यांचं गोड असं महाराज शूटिंग करतात ते आमचे माऊली महाराज कपाटे। विठाला ज्ञानोबा यांच्या दरबारातली ही सेवा आहे। फार काही बोलण्यापेक्षा, फार काही बोलून वेळ घालवण्यापेक्षा उपश्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत म्हणून या ठिकाणी सर्वांचरणी माथा विनम्र करून आपल्याला अभंगाची सेवा बघायची आहे। ज्ञानोबा यांची ही सेवा आहे। अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा आहे। अभंग सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा। महाराज या अभंगाच्या माध्यमातून कीर्तन भक्ती साधनेचं महत्त्व पटवून देतात। कीर्तन भक्ती साधनेचं श्रेष्ठत्व सांगतात। चिंतनीय विषय असा आहे कीर्तनाचा अभंगाचा प्रस्तावना जर बघायला गेलं तर प्रस्तावना अशी आहे, संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले महाराज आणि प्रत्येक वेगवेगळ्या जातीमध्ये झाले, वेगवेगळ्या महाराज पंथामध्ये झाले, वेगवेगळ्या ठिकाणी संत झाले। पण त्या संतांचं वैशिष्ट्य काय असेल तर सगळे संत भक्तीमध्ये श्रेष्ठ होते महाराज। सगळे संत भक्तीमध्ये महाराज अग्रगण्य होते आणि सगळ्या संतांचं भक्ती या साधनेवरती अफाट प्रेम होतं। विठ्ठला भक्ती साधनेमध्ये आपलं जीवन वाहून घेतलेलं होतं। भक्ती साधनेवरती अनेक संतांचं नाही सर्व संतांचं महाराज प्रेम होतं। ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये आपण सेवा करीत आहात। ज्ञानोबा यांच्या बाबतीत बोलायचं झालं तरी ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, काय आहे संप्रदायाचा पाया काय आहे, ज्ञान आहे आणि वारकरी संप्रदायाचा कलश काय आहे तो वैराग्य आहे। ज्ञानोबा यांचा ज्ञान हे वारकरी संप्रदायाचा पाया आहे महाराज। कैवल्याचा पुतळा
कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा। माऊली कोण आहेत महाराज? चैतन्याचे पुतळे आहे। चैतन्याचे पुतळे याचा अर्थ असा आहे ज्ञानाचे पुतळे आहेत, ज्ञानाचे सागर आहेत आणि म्हणून ज्या संप्रदायाचा पाया ज्ञान आहे पण ज्ञानाबरोबर भक्तीला तेवढीच महाराज प्राधान्यता आहे। म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानी जरी असले विवेका सागरा हो ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा। माऊली ज्ञान आहेत पण ज्ञानाबरोबर ज्ञानाला भक्तीची जोड आहे। म्हणून तर माऊली एका ठिकाणी म्हणतात की माझ्या मनीची आवड आहे की मी खांद्यावरती पताका घेऊन महाराज कुठं जाईन माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेनगुडी। ज्ञानाबरोबर भक्तीची जोड आहे। सगळ्या संतांनी भक्तीवरती जोर दिला महाराज। सगळ्या संतांनी भक्ती केली। सगळे संत पायी वारीला जात होते। सगळे संत महाराज परमात्म्याची मनापासून भक्ती करत होते आणि या भक्तीचा परिणाम असा आहे की भगवंताला आवडणारी साधना जर सगळ्यात मोठी कोणती असेल, भगवंताला आवडणारी सगळ्यात श्रेष्ठ साधना जर कोणती असेल, भगवंताला माणसाला जवळ नेण्याची साधना, भगवंताच्या जवळ जाण्याची साधना जर कोणती असेल तर ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात श्रेष्ठ साधना जर कोणती असेल तर ती साधना आहे भक्ती। म्हणून सगळे संत भक्ती करत होते। भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता अनेक उपाय आहेत महाराज। म्हणून अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायाची नाही वाणी येत। ज्ञानोबराय म्हणतात परमात्म्याच्या जवळ जाण्याचे जगतामध्ये अनेक साधना आहेत। अनेक साधने त्यापैकी ज्ञान साधना आहे, योग साधना आहे, भक्ती साधना आहे, कर्म साधना आहे। पण ज्ञान साधना असेल, कर्म साधना असेल, योग साधना असेल, हे सगळे साधन मात्र काय आहे तर हे सगळे साधन सगळ्याला करण्यासारखे नाही, सगळ्याला झेपवणारे साधन नाही महाराज। ज्ञान प्राप्त करण्यासाठी साधन चतुर्दय संपन्नता लागते। काय लागते? मल विवेक विक्षेप आवरण दोष दूर करून जेव्हा अंतःकरण स्वच्छ होतं त्यावेळेला मात्र ज्ञान प्राप्त करता येतं। याचा अर्थ साधन चतुष्टय संपन्नता लागते, तेव्हा ज्ञानाचा अधिकार आहे। विठाला वैराग्य महाराज ज्ञान साधना फार कठीण आहे, त्याच्यानंतर योग साधना फार दुस्तर आहे, फार अवघड आहे। योगाची हा वाटा जे निघाले का सुभटा तया दुःखाचा जी वाटा भागाला पायपा लोहाचे चणी जै बुचरिया पडके खाणे तयो पोट भरो की प्राणी शुद्धी म्हणून ज्ञान अवघड आहे, योग करता येत नाही, दुस्तर आहे। कर्म मार्ग फार सूक्ष्म आहे महाराज, कर्म मार्ग फार सूक्ष्म आहे। कर्म मार्गामध्ये फार सूक्ष्मता असल्यामुळे कर्म मार्ग जड आहे। मग राहिला कोणता? भक्ती मार्ग आहे आणि मग भक्ती मार्ग सगळ्याला करता येणारा आहे। म्हणून संतांनी सर्व समाजाच्या कल्याणासाठी सर्वांना जमणारं साधन हे निवडलंय, ते म्हणजे भक्ती निवडलेलं आहे। आता एका 4 युग आहेत, एकूण
4 युगामध्ये वेगळी वेगळी साधना होते. कोणतं? सतयुग आहे, त्रेता आहे, द्वापार आहे आणि कली आहे. ऐकता ना तुम्ही सगळे? का झोपले नाही ना? हा, तरी म्हणलं इतक्या लवकर कसं काय झोपतील बाबा? जेवण झालं नाही ना? मग ठीक आहे. विठ्ठला एकूण 4 युग आहेत. सतयुग, त्रेता, द्वापार आणि कली. प्रत्येक साधनामध्ये प्रत्येक युगामध्ये प्रत्येक युगाचं वेगळं वेगळं वर्णन केलंय. सतयुगाचं आयुष्य आहे 17,28,000 वर्षाचं. त्रेता युगाचं आयुष्य आहे 12,96,000 वर्षाचं. द्वापार युगाचं आयुष्य आहे 8,64,000 वर्षाचं. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं. चला पुढे. सतयुगामध्ये माणसाची उंची होती 32 फूट. त्रेतायुगामध्ये माणसाची उंची होती 11 फूट 21 फूट. सतयुगामध्ये 32 फूट, त्रेतायुगामध्ये 21 फूट आणि द्वापार युगामध्ये 11 फूट आणि कलियुगामध्ये माणसाची उंची आहे 5.5 ते 6 फूट. चला पुढे. सतयुगामध्ये पुण्य 100% होतं, पाप 0% होतं. माझं बोलणं कळतंय? सतयुगामध्ये पुण्य 100% होतं, पाप 0% होतं. त्रेतायुगामध्ये पुण्य 75% होतं, पाप 25% होतं. द्वापार युगामध्ये पुण्य 50% आणि पाप 50% आणि कलियुगामध्ये पाप 75% आणि पुण्य 25%. लक्षात आलं? इथपर्यंत आलो. अजून पुढे तुम्हाला सांगायचंय. सतयुगामध्ये कृतये ध्यायते विष्णू, ध्यान धारणा साधना होती. कधी? सतयुगामध्ये. कृतये ध्यायतो विष्णू. हो. त्रेतायाम यजतो मुखई. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी साधना होती. बरोबर आहे? यज्ञ यागादी साधना होती. द्वापार युगामध्ये द्वापार्य परिचर्यानाम, द्वापार युगामध्ये परिचर्या ही साधन होती. आणि कलियुगामध्ये हे सगळी साधन महाराज अवघ्या वाटा झाल्या शीन, कली नगडी साधन. म्हणून कलियुगामध्ये हे सगळे साधन संतांनी बाजूला केली आणि सगळ्यांना झेपवणारी न साधन होती. म्हणून सगळ्या सोप्यातलं सोपं साधन सांगितलं. कोणचं? तेने नारायण देईल भेटी, देईल भेटी, तेने नारायण देईल कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये सोप्पं साधन सांगितलं, कीर्तन हे साधन सांगितलं, भक्ती ही साधना सांगितली, नामचिंतन हे सांगितलं. आणि म्हणून महाराज सगळ्या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आईसा. हे साधन सोप्पं सांगितलं. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता ते ठीक आहे, भक्ती साधन सांगितलं, भक्ती साधन सांगितलं, पण त्या भक्तीचं काही विशेष महत्व असेल का नाही? त्या भक्तीमध्ये काय विशेषता आहे? कीर्तन भक्ती जे तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये काय विशेष महत्व आहे? महाराज म्हणाले, त्या कीर्तन भक्ती साधनेचं महत्व हे आहे की ते साधन सोपं आहे, ते साधन सवर्म आहे आणि ते साधन आम्हाला संतांनी सांगितलेलं आहे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
ह्या साधनेचं काही महत्व महाराजांनी सांगितलं. सोपेवर मामा कमी झालं रे बाळा. सांगितले संतांनी आम्हाला सोपं वर्म सांगितलं. कलियुगामध्ये उद्धाराचं किती सोपं साधन आहे महाराज. या साधनासारखं जगामध्ये कोणतं साधन सोपं नाही, सोपं नाही. तुम्ही कधी नलगे तोंड धुवावे, आंघोळी तोंड धुवावे, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम पधर्म परब्रह्म वेदार्थी. एवढं सोपं साधन आहे. या साधनासारखं महाराज याला कसल्याच प्रकारचं बंधन नाही. त्याला वयाची आट नाही, त्याला जागेची आट नाही, त्याला महाराज कसलीच आट नाही, कुठल्याच प्रकारची आट नाही. बघा तुम्ही, व्यादशाचरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जातस्य विदुरयाद पतेर रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया किमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नोर्धनम् भक्त्या तुष्यति केवलं भक्तिप्रियो माधवम्. हो, जर शिक्षणाची आट असती, वयाची आट असती आणि जर जीवनाची आट असती तर ह्या सगळ्यांनी भक्ती केली नसती. कोणचं महाराज व्यादस्य आचरणम, व्याद जन्माला आले. व्याद महाराज एका हीन जातीमध्ये जन्माला आलेल्या व्याधाला परमात्मा भेटतात. याचा अर्थ त्याचं आचरण काय आहे महाराज. व्यादस्य आचरणम, विठ्ठला विठ्ठला. ध्रुवस्य वयो, ध्रुवाला किती वर्षात भगवान भेटले महाराज, किती वर्ष भेटले. अगदी 5-7 वर्षाचं वय होतं ध्रुवाचं. आणि ध्रुव महाराज रात्रंदिवस चिंतन करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय मेरो कृष्णचंद्राय, वासुदेवाय मेरो कृष्णचंद्राय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 5-7 वर्षाचं वय ध्रुववनामध्ये गेला. तो वनाला याची लागी, ज्ञानोबा वर्णन करतात. बैसावया पित्याचे नि उत्संगी. हो, तो वनात कशाला आला, बापाच्या मांडीवरती बसायला. 1, 2, 4, 5 महिने भजन केलं फक्त महाराज. पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त काय केलं, फळं खाल्ली. दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त महाराज झाडाची ओली पानं खाल्ली. तिसऱ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाल्ली. चौथ्या महिन्यामध्ये काय झालं, केवळ आणि केवळ श्वासोश्वासावरती विजय प्राप्त केला. आणि 5व्या महिन्यामध्ये आता त्याला काही खाण्यासाठी शिल्लक राहिलं नाही, त्याने काहीच घेतलं नाही. आपल्या श्वासोश्वासावरती विजय प्राप्त केला. आणि 5व्या महिन्यामध्ये साक्षात परमात्मा त्याच्या पुढे उभं राहिले आणि सांगितलं, ध्रुवा सांग काय पाहिजे. त्यांनी सांगितलं, प्रभू दुसरं तिसरं काय नको, मला फक्त तुमची भक्ती पाहिजे. भगवान म्हणाले, अरे तो वनात कशाला आला मला माहिती आहे. माणूस वरून काय बोलतो यापेक्षा त्याचं अंतकरण काय बोलतो हे महत्वाचं आहे. विठाला देवाच्या समोर उभं राहिला महाराज, परमात्म्याच्या समोर उभं राहिला. त्याला काही बोलता येत नव्हतं. भगवान म्हणाले, आता तरी बोलल मग तरी बोलल, आता तरी बोलल मग तरी बोलल. पण तो काय बोलायला तयार नाही. आणि मग तेवढं भगवंताने काय केलं महाराज, कपोल शंके शिवतले, त्याच्या गालाला शंख लावला. मग वेदाची मती बोलू लागला. कानाला शंख, गालाला शंख लावल्याबरोबर महाराज वेदांताचं ज्ञान प्राप्त झालं. आणि मग तो ध्रुव बोलू लागला. तो बोलू लागला आणि बोलल्यानंतर काय महाराज त्याने सुरुवातीला काय बोललं तर सगळ्यात पहिल्यांदा हात जोडले आणि परमात्म्याला विनंती केली. योंत प्रविश्य मम वाचे मिमां प्रसुप्तां संजीवयत्त किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंश हस्त चरण श्रवणत्वगाधीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. हे प्रभू, हे परमात्मा, माझी झोपलेली वाणी तुम्ही जागृत केली. आपली माझ्यावरती कृपा झालेली आहे. मी तसं तर काय बोलणार आहे महाराज, काय बोलू शकत नाही मी. पण परमात्म्याची कृपा झाल्याच्या नंतर महाराज मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. परमात्म्याची कृपा झाली. हो, आणि जर 8 असते नामस्मरणाला तर 5-7 वर्षाच्या वयामध्ये ध्रुवस्य वयो
ध्रुवस्य वयो, वयामध्ये महाराज असं नाही की परमात्मा साधना परमात्मा प्राप्ती करता साधना करायची असेल तर फार वय लागतं, असं काही नाही आहे. लक्षात येते. व्यादस्य आचरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र पशु महाराज त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली. कोणा शाळेत शिकायला गेला होता? D.Ed केलं होतं का त्यांनी? B.Ed केलं होतं का? कुठं शिकायला गेला होता का गजेंद्र? किती पायाचा गजेंद्र? हे झोपले काय तुम्ही? गजेंद्र नावाचा हत्ती किती पाय असतात त्याला? 4 का? बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय अडचण नाही. मी 4 पायाच्या गजेंद्राचं सांगतो. कोणा शाळेत शिकायला गेला होता तो? नाही, कुठंच नव्हता गेला, पण तरी सुद्धा महाराज त्याला ईश्वर प्राप्ती झाली. कशाचा परिणाम आहे? काहीच नाही महाराज. त्याने एक कमळाचं फूल उचललं. माणसं बहुतांशी देवाचं संकट आलं की देवाला आठवतात महाराज. लक्षात येते. देवाला कधी आठवतात महाराज? संकट आलं की देवाला आठवतात, आणि संकट गेलं की देवाचा आमचं काही घेणं देणं नाही, आमचा संबंध नाही असा विचार करतात. संकटामध्ये स्मरण करतात. गजेंद्राला महाराज संकट पडलं. आपल्याला कथाभाग माहिती आहे. मी का सांगतो? विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्राचं संकट पडलं, नकराने पाय धरलं, आणि मग त्याने काय केलं महाराज? फुल उचललं. हा कहे गजराज, ती कहे लक्ष्मी. आगे लगत गोली पीछे होत आवाज. एवढ्या वेगाने परमात्मा धावले. ओ कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक. हा केसर से हाक देई आता, हा केसर से हाक देई आता, कोण होईल तो ब्रह्मांड चालक. कोण असेल या ब्रह्मांडाचा मालक चालक? परमात्मा, ज्याच्या सत्तेने हे जगत चालतं. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने सूर्याशी चालणे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. आकाशे सर्वत्र वसावे, वायुने नाव भरी उगे नसावे. पावके 10वे वर्षावे जळी, पर्वती बैसकान संडावी. समुद्री रेखा नोलंडावी. हे पृथ्वीया भूते वाहावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळता. असा जो या ब्रह्मांडाचा मालक असेल त्याने माझं संकट दूर करावं. त्याला परमात्मा आले, त्याचं रक्षण केलं. त्यानं कोणत्या शाळेत शिकला होता? तर परमात्मा प्राप्ती करता साधना करीत असताना शिक्षणाची आट नाही. विद्या गजेंद्रस्य का जातिष्य विदुर यादव पतेर. म्हणजे उच्च कुळात जन्माला आल्यावर परमात्मा प्राप्ती होती, साधना करता येते, असं काय आहे का? नाही. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती ते कोणिया. दाशी पुत्र कण्या विदुराच्या भक्षे, दैत्या घरी रक्षे प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विणी. म्हणजे जातीपातीचा विचार नाही. कुठल्याही जाती भलतीय जाती जन्मावे, भजी जे का विरोधावे. कुठल्याही जातीमध्ये जन्माला येऊ द्या, तरी पण महाराज विदुर हे दाशीपुत्र होते. परमात्मा त्यांना भेटले. का जातिष्य विदुर यादव पतेर, रुग्रस्य किं पौरुषम. कुब्जाया किमनीय रूपमधिकम, कुब्जाया किमनीय रूपमधिकम. जर एखादा माणूस सुंदर असेल दिसायला, त्यालाच जर देव भेटतो असा जर नियम असता, तर कुब्जा तर दिसायला महाराज 3 ठिकाणी वाकडी होती, कुरूप होती. कुब्जाया किमनीय रूपमधिकम, किम तत्सुदाम्नोर्धनम.
म्हणजे सुदामजी गरीब होते महाराज, तरी परमात्मा भेटले, साधना करता आली परमात्म्याची नामस्मरणाची. कुब्जा 3 ठिकाणी वाकडी होती, कुरूप होती, तरी सुद्धा परमात्मा भेटले. याचा अर्थ असा आहे, परमात्मा प्रसन्न होतो, भेट देतो, परमात्मा प्राप्ती करता ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाही. फक्त एकच गोष्ट आहे, त्याला एक गोष्ट लागती, अंतःकरणामध्ये भाव आणि प्रेम लागतं. आणि ही जर नामसंकीर्तनाची साधना केली तर परमात्मा भेटतो महाराज. याचं कारण काय, हे साधन सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व साधन कसं आहे, कीर्तन भक्ती साधन कसं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. प्रत्येकाला घेता येतं, कुणालाही याचं बंधन नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सोपे वर्म आम्हा. बरं, नुसतं सोपंच आहे का साधन? नाही म्हणले, सवर्म आहे. त्याच्यामध्ये वर्म सुद्धा महत्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीला वर्म महत्वाचं असतं महाराज. बरोबर. मग भक्तीतलं वर्म काय, कीर्तन भक्ती साधनेतलं वर्म काय? तर या कीर्तन भक्ती साधनेत वर्म एकच आहे. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, वर्म ते एक आहे. हो, परमात्मा म्हणतो तुम्ही जी साधना करत आहात, जे नामचिंतन करीत आहात, जी कीर्तन भक्ती करीत आहात, त्याच्यामध्ये एक वर्म महत्वाचा आहे. कोणतं वर्म आहे? दृढ धरावा भाव. भाव महत्वाचा आहे महाराज, प्रेम महत्वाचं आहे. आणि जर भाव नसेल तर भावे विन देव नकळे निसंदेह, गुरु बिना अनुभव कैसा कळे. भाव बळी आकळे, येरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. म्हणजे वर्म हे आहे भक्ती साधनेतलं. त्याला जर भाव नसेल आणि नुसता भाव नाही, लक्षात येते का, नुसता भाव नाही तर दृढ धरावा भाव. दृढ भाव पाहिजे. दृढ धरावा भाव म्हणजे दृढ, किती दृढ भाव असला पाहिजे. टाळी वाजून भजन करा. मी उदाहरण सांगतो. विठाला विठाला महाराज. किती भाव पाहिजे, किती भाव पाहिजे. केवढंही मोठं संकट आलं तर ह्या साधनेपासून बाजूला गेलं नाही पाहिजे. हे भक्तीतलं वर्म आहे. आणि ज्याने ज्याने हे वर्म सांभाळलंय त्याच्या त्याच्या देव मागे पुढे उभा हे सांभाळित आलिया आघात निवाराया. आणि ज्याने ज्याने वर्म सांभाळलं नाही, फक्त करायचा म्हणून परमार्थ केला, दुसऱ्याचा बघून केला, परमात्मा म्हणतो ए यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम. जो माझ्या ठाई जैसा मी तया ठाई तैसा. म्हणजे थोडं मोकळं बोलू का, टंगळ मंगळ भक्ती तर टंगळ मंगळ महाराज देव. बरोबर आहे की नाही? जसं तुम्ही भाव ठेव, जो जैसा माझ्या ठाई भाव तया तैसा मी देव. म्हणजे जो माझ्या ठिकाणी जसा भाव धरेल मी त्याच्यासाठी तसाच होतो. जर तुमचा भाव दृढ असेल, तुमची भक्ती जर दृढ असेल आणि त्या भाव जर दृढ असेल तर तो परमात्मा तुमच्या जीवनातलं संकट निरसन करतो आणि मागे पुढे उभा राहून आपला सांभाळ करतो. आपण बघितलं पायुक पाठीसे घातला
आपण पुढा उभा राहिला, पायी को पाठीशी घातला. कुणाला? अर्जुनाला पाठीमागे घातलं. भगवान पुढे उभं राहिले का? दृढ धरावा भाव. हे फार महत्वाचं वर्म भक्तीमधलं बरं का. परमात्म्याने अर्जुनाला पाठीमागे घातलं, आपण पुढं राहिले का? त्याचं कारण आहे अर्जुनाचे केस ना केस महाराज जय श्री जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण भजन करीत होते. म्हणून भक्तीतलं वर्म आहे दृढ धरावा भाव. आता एक उदाहरण गोड आहे, जरा टाळी वाजून भजन करा. विठाला धरून जर भक्ती केली तर परिणाम काय होतो? परमात्मा संकट निरसन करतो, त्याच्याच मागे पुढे थांबतो. बघा तुम्ही मीराबाई माहिती, मीराबाई माहिती आहे का? आपल्या गावातली नाही म्हणत मी, राजस्थानची मीराबाई, राजस्थानची मीराबाई. एक राधा एक मीरा अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. मीराबाई राजाची कन्या आहे. मीरा बिकू कमी करा, लक्ष देऊन ऐका नीट. राजाची कन्या आहे मीराबाई. मीराबाई लहानपणापासून महाराज भगवंताला आपलं जीवन समर्पित केलेलं मीराबाईने. एक दिवस काय झालं, त्यांच्या दरवाजातून वाड्यातून एका नवीन दाम्पत्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती लग्नाची वरात मीराबाईच्या त्या राजाच्या वाड्यासमोरून चालली होती. मीराबाई एक 5-7 वर्षाचं वय असेल. मीराबाईने खाली वाकून बघितलं आणि ती चाललेली वरात बघितली आणि मीराबाईनं आईला विचारलं, आई काय मिरे, आई हे काय ग? मीराबाईच्या आईने सांगितलं, मिरे हे ना हेच विचारते, हे काय चाललंय, हे कोण चाललेत, हे काय आहे नेमकं वाजत गाजत चालले सगळे. मीराबाईच्या आईने सांगितलं, मिरे त्याला लग्न म्हणतात ग. आई लग्न काय असतं ग? आईने सांगितलं, म्हणले मिरे हा पुढं चाललाय ना, डोक्याला बासिंग बांधलेले तो नवरदेव, ही पाठीमागं चालली ना ही त्याची नवरी. बरं ठीक आहे आई, यांचं काय झालं? म्हणले त्यांचं लग्न झालं. बरं बरं. सहज कुतुलतेनं महाराज आश्चर्यचकित होऊन मीराबाईने विचारलं, आई काय ग मिरे, आई माझं कुणाशी लग्न झालं ग? लहान लेकरं कधी कधी काही बोलतात महाराज, त्यांचं काही विचार करता येत नाही, खूप बोलतात महाराज. सहज विचारलं मीराबाईने, आई माझं कोणाशी लग्न झालं ग? आईला प्रश्न पडला, आता नेमकं उत्तर काय द्यावं? विठ्ठल बाबा आता प्रश्न पडला की नेमकं काय उत्तर द्यावं? आईने थोडा विचार केला आणि विचार करून आईने सांगितलं, तुझं ना हा माझंच, हा तुझं हा माझंच म्हणते, कोणाशी लग्न झालं? मीराबाईला तिच्या आईने सांगितलं, मिरे काय आहे तुझं ना? हो माझंच म्हणते का आई? तुझं ना ते देवघरामध्ये लड्डू गोपाल जे आहेत ना, ते एका पायवरी केलेलं आहे, रांगतानाची मूर्ती आहे ना कृष्ण, हा त्याच्या संग तुझं लग्न झालं. असं माझं लग्न त्याच्या संग झालं? बरं बरं ठीक आहे आई, तो माझा मालक आहे? म्हटले हो. माझा पती आहे? हो तुझाच पती आहे तो. आता काय उत्तर द्यावं? उत्तर देऊन मोकळी झाली. त्या दिवसापासून महाराज मीराबाईने आपलं सर्वस्व कृष्ण परमात्म्याला समर्पित केलं होतं. महाराज आपलं तन मन धन आपलं जीवन सर्व कृष्ण परमात्म्याच्या चरणावरती महाराज नतमस्तक केलं, परमात्म्याला समर्पित केलं होतं मीराबाईने. आणि मग मीराबाई काय करायच्या महाराज माहिती आहे का? पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायामध्ये घुंगर बांधायच्या, हातामध्ये महाराज विना घ्यायच्या आणि सुंदरपैकी कृष्ण परमात्म्याचं चिंतन करायच्या मीराबाई. राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे,
राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा राधे श्याम 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 राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। भजन करायच्या माय बाबा, भजन करायच्या, रात्रंदिवस भजन करायच्या। मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई। भजन करायचं मीराबाई, भजन करायचं महाराज। बाकीचे लोक नावं ठेवायचे लोक नावं ठेवायचे। काय राजाची पोरगी म्हणले भजन करते। एक वाक्य सांगून जातो, चांगलं काम करायला जी जी माणसं रस्त्यावर निघाली त्याला विरोध महाराज झाल्याशिवाय राहत नाही। विठ्ठल परवा एक खूप छान वाक्य ऐकलंय। इंद्राला भक्ती सण होत नाही, कुत्र्याला गती सण होत नाही आणि समाजाला प्रगती सण होत नाही। विठ्ठला चांगला रस्ता पाहिजे असेल तर त्याला गतिरोधक असणारच, गतिरोधक सहन करावं लागतं। तसं चांगलं काम करणाऱ्या माणसाला विरोध हा सहनच करावा लागतो। म्हणून इंद्राला गती सहन होत नाही, कुत्र्याला विठ्ठला इंद्राला भक्ती सण होत नाही, कुत्र्याला गती सण होत नाही आणि समाजाला प्रगती सण होत नाही। चांगलं काम करायला निघाला की लोक विरोधात जाणार म्हणजे जाणार। मी इथून बाजूला गेलो होतो, मीराबाई भजन करीत होत्या महाराज। गावातले लोक नावं ठेवत होती आणि ती लोक मग बापाकडे आले आणि सांगितले राजाला, राजे सरकार, ओ सरकार क्या, अरे आपकी वो बेटी छोटी सी कहीं भी घूमती है, भजन करती है, संतों के संग नाचती है, आपको कुछ शर्म लगती है, कुछ तकलीफ होती है या नहीं? राजाने सांगितलं काय करावं आता, सुधरत नाहीये, थोडा बेस वाढवा, थोडा काय करावं सुधरत नाहीये। आणि मग एक दिवस काय झालं, माझ्याकडे लक्ष द्या, झोपले नाही ना, मग ठीक आहे। एक दिवस काय झालं, राजा स्वतः मीराबाईचा बाप महाराज जवळ आला। मीराबाईचं चाललेलं होतं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मीराबाईच्या जवळ येऊन बसले आणि सांगितलं, मेरे काय बाबा, विठ्ठला विठ्ठला मीराबाईच्या जवळ राजा येऊन बसले, वडील येऊन बसले। मेरे काय बाबा, एक काम करशील बेटा, काय सांगा ना बाबा। मेरे सगळं जग नाव ठेवते ग तुला। बाबा ठेवू द्या ना, मग काय फरक पडते, नातेवाईक नाव ठेवतात ग मला, ठेवू द्या ना बाबा, काय फरक पडतं। अगं मेरे, तू भजन करते, हे संतांच्या संगतीत जाते, महाराज लोकांच्या संगतीत जाते, सगळं जग नाव ठेवते, एक काम करशील का, सांगा ना बाबा। काय नाही मेरे, एक काम कर, एवढं कृष्णाचं भजन करू नको, करायचं असेल तर घरात कर, पण बाहेर जाऊन हे पायामध्ये घुंगर बांधणं काय, हातामध्ये विणं घेणं काय, चिपळ्या घेणं काय आणि नाचणं काय, हे बरं नाही ग मेरे। बाबा काय करू मग, एक काम कर, भजन बंद करशील का। मीराबाईने निर्वाणीच्या शब्दात सांगितलं। मीराबाई म्हणाल्या, बाबा जोपर्यंत माझ्या देहात श्वासोश्वास आहे तोपर्यंत मी भजन सोडणार नाही। राग आला
नाविला झाला बापाचा आणि महाराज विष का प्याला राणाजीने भेजा, विष का प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मेरा सिरे, पिबत पिबत मेरा सिरे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे. मला तुम्हाला एवढं सांगायचंय, विषाच्या प्याला मीराबाईला बापाने दिला, विष मीराबाई प्याल्या, पण परिणाम कोणावर झाला? परमात्म्याच्या मूर्तीवरती. त्याचं कारण काय होतं? एकच होतं की परमात्म्याची साधना करताना, परमात्म्याबद्दलची साधना करत असताना त्या साधनेमध्ये वर्मयुक्त भक्ती होती, वर्मयुक्त साधना होती. कोणचं? दृढ धरावा भाव. म्हणून काय होतं? भक्तीतलं वर्म आहे की दृढ भाव धरून जर भक्ती केली, कीर्तन भक्ती केली, तर ती साधना परमात्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जाते. म्हणून संतांनी आम्हाला साधन सांगितलं. कोणतं? सोपे वर्म. आम्हा सोपं साधन सांगितलं, वर्मयुक्त साधन सांगितलं. आणि तिसरं कोणतं कोणी सांगितलं? तर सोपे वर्म आम्हा सांगितले संती. कोणी सांगितलं? तर संतांनी आम्हाला हे साधन सांगितलं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही विठाला विठाला. मार्ग दाबून गेले मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते, तेनीची पंते चालू जाता न पडे गुंता कुठे. काही कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं आम्हाला. बरोबर आहे की नाही? आता तीन गोष्टी कळाल्या. सोपं साधन सांगितलं, वर्मयुक्त सांगितलं, आणि कोणी सांगितलं? तर संतांनी सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. पण महाराज सोपं साधन सांगितलं, वर्मयुक्त सांगितलं, आणि संतांनी सांगितलं. पण काय सांगितलं? टाळ दिंडी हाते घेऊन
आपण अभंगाचं पहिलं चरण इथपर्यंत आपण पोहोचलो आहे का नाही. सोपेवर मामा सांगितले संते टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. महाराज काय सांगितलं म्हणजे टाळ हातामध्ये घ्या, दिंडी हातामध्ये घ्या. दिंडी 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 कशी हातात घेता येईल आपल्याला. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. टाळ म्हणजे टाळ, टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोगभोगिताची अटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंद गा. टाळ भक्ती साधनातलं एक महत्त्वाचं अंग आहे. बाह्य रंगातलं टाळ ही वाजवण्याची एक साधनाच आहे टाळ. दुसरं दिंडी शब्द वापरलाय तुकोबऱ्यांनी. दिंडी म्हणजे काय तर दिंडी म्हणजे विना. विना, विण्याला काय म्हणतात, दिंडी म्हणतात. विठाला विठाला टाळ दिंडी हाती. टाळ हातामध्ये घ्या, विना गळ्यामध्ये घाला, हातामध्ये येऊन काय करा, नाचा. नाचा, नाचलं पाहिजे महाराज. कीर्तनामध्ये महाराज बघा, तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात. धन्य जोगी धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. पुढं काय, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. महाराज तो व्यक्ती धन्य आहे जो हरिरंगामध्ये कीर्तनामध्ये नाचतो. महाराज माणसाने नाचलं पाहिजे. लुब्धली नादी लागली समाधी. मंडळी नाचतात. दोन्ही हात आनंदी बसला आपण सर्वांनी टाळी वाजवा. लागली समाधी, नाचलं पाहिजे कीर्तनात. पण काय होतं माहिती का, बहुतांशी माणसं महाराज जीवनामध्ये दोन वेळेला नाचतात. दोन वेळेला नाचतात. एक ऐकताय ना तुम्ही का झोपले. दोन वेळेला नाचतात. पहिलं जन्माला आल्याबरोबर महाराज आई पुढे नाचतात. तुकोबारायचं प्रमाणे ह्याला बरं का. जन्माला आल्याबरोबर आईच्या पुढे महाराज एवढं लेकरू नाचतं, एवढं लेकरू नाचतं, खूप नाचतं. कुठं नाचतं, आईच्या पुढे. बरोबर आहे की नाही. कधी झोपले काय. कुठं नाचतं, आईच्या पुढे. माऊली कुठं नाचतं, आईच्या पुढे नाचतं. लहान असताना लेकरू कुठं नाचतं, आईच्या पुढे नाचतं. आणि दुसऱ्यांदा पुन्हा एकदा नाचतं. कुठं नाचतं, रिकाम्या जागा तुम्हीच भरा, आता मी कशाला सांग. ऐका नाही प्रमाण याला महाराज. पहिल्यांदा आईच्या पुढे नाचतं, नंतर मग महाराज 20-21 वर्ष झाले, पिवळे दाणे अंगावर पडले की मग पुन्हा नाचतं महाराज. कुठं, ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी गोडवर निघले. चित्त आराधी स्त्रियेचे नि छंदे नाचे, माकड गारुड्याचे जैसे होय. काय माऊलींची भाषा आहे बघा तुम्ही. चित्त आराधी स्त्रियेचे नि छंदे नाचे, माकड गारुड्याचे जैसे होय. म्हणजे लहानपणी एकदा नाचतं, नंतर पुन्हा एकदा नाचतं, आणि तिसरं जन्मभर संसारात नाचतं. काय करावी ते मुलाची माकडे, काय करावी ते मुलाची माकडे. नाचता ती पुढे संसाराच्या, नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ते मुलाची माकडे. हो, 3 ठिकाणी नाचतात ना.
आईच्या पुढं, बाईच्या पुढं आणि संसारात नाचत. पण कीर्तनात नाचायचं म्हणलं की लाज वाटते माणसाला. जाऊ दे, मला तिकडे जायचं नाही, तू को बरं आहे म्हणतात महाराज. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा विठाला कळलं आम्हाला, तुमचं कळलं आम्हाला. तुम्ही जे वर्म सांगितलंय भक्तीचं, परमात्म्याजवळ जाण्याची जी साधना सांगितली, जी भक्तीचं वर्म सांगितलंय ती साधना तुम्ही सांगितली सोपी आहे, सवर्म आहे आणि संतांनी सांगितलेलं साधन आहे. टाळ हातामध्ये घ्यायचं, दिंडी हातात घ्यायची, नाचायची, ठीक आहे महाराज. पण म्हणलं त्याचा परिणाम काय होतो? महाराजांनी सांगितलं एवढं सुख मिळतं, असं सुख मिळतं की ते सुख समाधीच्या सुखावरून ओवाळून टाकावं. असं या कीर्तन भक्ती साधनेचं महत्व आहे की त्या सुख मात्र समाधीच्याही सुखापेक्षा ओवाळून टाकावं. असं मात्र सुख याच्यापासून मिळतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात समाधीचे सुख सांडाव वाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. असा ब्रह्मरस या कीर्तन साधनेपासून मिळतो. महाराज ब्रह्मानंदे लागली टाळी कोण या देहाती सांभाळी. ब्रह्मरस महाराज मिळतो, ब्रह्मानंद मिळतो आणि असं सुख मिळतं की ते समाधीच्या सुखावरून ओवाळून टाकावं असं सुख मिळतं. काही सुख असं असतं सुरुवातीला बरं वाटतं पण नंतर महाराज त्या सुखाचं विषात रूपांतर होतं. माझं बोलणं कळतंय? गीतेमध्ये जा तुम्ही, गीतेतले अध्याय उघडा म्हणजे कळेल. काही सुख सुरुवातीला महाराज अमृतासारखं असतं पण नंतर ते मात्र विष होतं. काही सुख सुरुवातीला मात्र विषासारखं असतं नंतर मात्र अमृत होतं. आणि काही सुख मात्र सुरुवातीलाही अमृत असतं, विष असतं आणि शेवटलाही मात्र विष असतं. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत गोड वर्णन केलंय. म्हणून प्रापंचिक जे सुख आहे, विषयाचं जे सुख आहे ते महाराज काय आहे? सुरुवातीला विषयाचं सुख गोड वाटतं. सुरुवातीचं सुख, विषयाचं सुख सुरुवातीला गोड वाटतं पण नंतर मात्र काय होतं? ते मारक ठरतं. विषयाचे सुख येथे वाटे गोड, येथे वाटे गोड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. बरोबर आहे का नाही? हे सुख सुरुवातीला अमृतासारखं नंतर मात्र विषासारखं होतं. दुसरं एक सुख आहे योग्यांना मिळणारं समाधीचं सुख, हे नेहमी सारखं राहतं. आणि तिसरं मात्र भक्ती सुख आहे. ते भक्ती सुख मात्र कसं आहे महाराज? पुढती घडे चढते सेवन आगळे, भक्ती भाग्यबळी निर्भरता, सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी लागले मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. सुख वाढत जातं महाराज. कंठी प्रेम दाटे नैरणी लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. परिणाम काय होतो? सुख घडोघडी वाढू लागे. महाराज सुख वाढत जातं. म्हणून पया भक्ती साधनेचं महत्व आहे, कीर्तन भक्तीचं महत्व आहे. ते पुढती घडे चढते साधन आगळे, भक्ती भाग्यबळी निर्भरता. या कीर्तन भक्तीमुळे सुख वाढत जातं. दुसरी गोष्ट काय होते? निर्भरता प्राप्त होते. तिसरी गोष्ट महाराजांना विचारली, महाराज फक्त सुखच भेटतं का? फक्त ब्रह्मरसच भेटतो का? सुख वाढतच जातं का नुसतं? म्हणले दुसरं काय होतं? त्याने सांगितलं. म्हणले ज्याच्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, ज्याच्यामुळे मोक्ष मिळतो, तो मोक्ष तुमच्या कीर्तन भक्तीने मिळतो का? महाराज म्हणाले, अरे वेड्या, तुला ही शंकाच यायला नको होती. उपजोची नये संदेह चित्तासी, मुक्तीचारी दासी हरिदासांच्या. महाराज अजून काय होतं? महाराजांनी सांगितलं जे चंचल असणारं मन हे स्थिर होतं. चंचल असणारं मन हे स्थिर होतं. आणि महाराज म्हणतात तीनही प्रकारच्या तापातून परमात्मा, ती व्यक्ती मुक्त होते जी ह्या साधनाचा अंगीकार करतो. कीर्तन भक्ती साधनेचा जो व्यक्ती अंगीकार करतो तो मात्र तीन प्रकारच्या तापातूनही मुक्त होतो आणि त्याचं मनही शांत होतं. तुका म्हणे मन Oh
विठोबा रखुमार